हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? रात्रीच्या जेवणामध्ये काय करायचं, सकाळच्या जेवणामध्ये काय करायचं, जेवणाला काय बनवू, सगळ्या बायकांचा प्रश्न असतो. म्हणजे घरात सगळं असतं किंवा नसतं, पण प्रश्न एकच असतो की बनवू काय. मग आता एक काम करा, आजच्या मेनूचा म्हणजे आजच्या जेवणाचा मेनू मी तुम्हाला सांगते. आज ना छान असं झणझणीत घुटा आणि भाकरी बनवा. सगळे आवडीने खातील, पोटभर जेवतील. घुटं म्हणल्यावर साधं असं म्हणजे पोळीसोबत खायचं, चपातीसोबत खायचं किंवा असं फक्त चपातीला लावून खायचं. छान भाकरी मोडा आणि त्याच्यावर टाका घुटं. घुटं म्हणजे आपल्या उडदाची डाळ हो. कुणी घुटं म्हणतं, कुणी उडदाची डाळ म्हणतं, कुणी मिक्स डाळ म्हणतं. आपल्या आपल्या ठिकाणी आपल्या आपल्या भाषा असतात बघा. तर इथे बघा, असलं भारी झालं होतं ना, म्हणजे तुम्हाला तुम्ही म्हणाल की सगळ्याच भाज्याच्या भारी होतात, पण हो खरंचच होतात. तर म्हणजे मला काय, मला आवड आहे करून खाऊ घालायची, त्याच्यामुळे कदाचित चांगल्या होत असतील. आणि हो, जरा मेजरमेंट जरा खूप विचार करून टाकते ना, म्हणून तरी चांगल्याच होतात बघा. तर हो, म्हणजे खरंच असे म्हणजे रिअल एक्सप्रेशन देते, म्हणजे फक्त सांगायचं म्हणून सांगत नाही. खूप चवदार. आणि तसं म्हणलं ना, घुटच खूप चवदार अशी भाजी होते नाही का, म्हणजे ती भाजीच खरंच खूप चवदार. माणूस असा उपाशी असेल ना, तर 2 घास शिल्लकच खाणार बघा. तर बघा, तुम्ही भाजी बघू शकता ना, मी तुम्हाला भाजी दाखवते की. छान असं त्याच्यामध्ये अयो, म्हणजे काय सांगू तुम्हाला. सांगत नाही, चला आपण तुम्हाला रेसिपी सांगते तुम्हाला. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे. नंतर त्याच्या अर्ध्याच्या अर्धे वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे. ती तुम्ही स्किप पण करू शकता जर तुम्हाला आवडत नसेल, पण याची टेस्ट खूप छान येते. नंतर ही आवर्जून टाका, जी चना डाळ आहे ती आवर्जून टाका, प्लीज टाका, म्हणजे यांनी खूप छान अशी टेस्ट येते. तुम्ही टाकत नसाल तर प्लीज टाका. आता इथे बघा, मी मिरच्या घेतलेल्या आहे, 20-25 मिरच्या घेतलेल्या आहे, 1 टमाटर घेतलेला आहे. मिरच्या तुम्हाला जास्त वाटत असतील, पण बिलकुल नाही, कारण भाकरीसोबत आपण जेव्हा भाजी खातो तेव्हा ती भाजी स्पायसी तिखटच छान लागते. आणि ही जी भाजी आहे मी 6-7 जणांची बनवते, त्याच्यामुळे मी एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहे. तरीही तुम्हाला जर मिरच्या जास्त वाटत असेल तर तुम्ही ते कमी प्रमाण करू शकता. तर याला आपल्याला असं असं छान मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. मिक्सरमधून असं काढायचं आहे की जास्त बारीक प्युरी आपल्याला करायची नाही आहे त्याची. आता बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, घ्यायचं आहे कुकर. आणि जी आपण डाळ धुवून घेतलेली होती, तर ती डाळ आपल्याला कुकरमध्ये लावायची आहे. आमच्याकडे पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे विजांचा आवाज तुम्हाला येईल, त्यासाठी सॉरी. हां, तर आपल्याला ती डाळ कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे. 1 टमाटर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. जो आपण वाटून घेतलेला ठेचा होता, तो ठेचा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. नंतर अर्धा चमचा हळद, हळद जास्त पण टाकू शकता. नंतर 2 चमचे मी इथं मीठ घेतलेलं आहे आणि 1 गडवा पाणी घेतलेलं. 1 तांब्या पाणी घेतलेलं. कुणी तांब्या म्हणते, कुणी गडवा म्हणते. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि बस आपल्याला हे कुकरला लावायचं आहे. कुकरला लावायचं म्हणजे कुकर लावून घ्यायचं आहे. आता इथे काय करू आपण, आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोवर आपण काय करू, आता कुकरला मी लावलेलं तर तुम्हाला सांगते, मी 1 शिट्टी फुल गॅसवर केलेली होती. आणि ज्या बाकीच्या शिट्ट्या होत्या त्या मी 4 ज्या शिट्ट्या होत्या त्या मी हळू स्लो गॅसवर केलेल्या. तर आणि नंतर मग मी गॅस बंद करून ठेवलेला. तोपर्यंत मी काय केलं, भाकरी घेतल्या करायला. तर भाकरीमध्ये कसलेही पीठ मिक्स नाही केलेलं मी, फक्त भाकरी आहे, म्हणजे ज्वारीचं पीठ आहे. तर बघा, इथे आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही म्हणाल की हे तर गव्हाचं पीठ मळते, तसलं काही नाही. मला सवय आहे की मी आधीच सगळं पीठ मळून घेते आणि मग नंतर भाकरी टाकते. तर आधी जेव्हा मी पीठ मळून घेते ना, तेव्हा काय करते, थोडं घट्टसर पीठ मळून घेते आणि मग जेव्हा जसं लागतं ना तसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मग ते सैल करते. ती मला सवयच आहे की मी असं एक एक भाकरीचं पीठ मळत नाही, नाही का. तर अशा प्रकारे मी सगळ्या आधी भाकरीचं पीठ मळून घेते आणि मग ते जे गोळे आहे, जे उंडे आहेत, ते एक एक घेऊन मग भाकरी टाकते. असंही करू शकता किंवा ज्यांना सवय आहे एक एक भाकरी टाकायची तेही करू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला छान असं मऊसूत असं
पीठ मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही गरम पाण्याचा पण वापर करू शकता. गरम पाण्याने काय होते, ती भाकरी फाटत नाही किंवा छान नरम होते असं असते. पण मी सहसा काही एवढं एवढं बघत नाही. मी जे पाणी असेल घरात तेच पाणी वापरते. गरम वगैरे काही एवढं करत नाही. तर बघा अशा प्रकारे आपल्याला छान अशा थापून भाकरी करायच्या आहेत हातावरच्या. पण आता आमच्याकडे मला आधी सवय नव्हती थापून भाकरी करायची. माझ्या आईला स्वतः थापून भाकरी येत नाही. माझी आई जाडसर भाकरी करते अशी हातावरची भाकरी. तर तसं मला नंतर सवय झाली ती थापून भाकरी, म्हणजे असं चपातीसारखी पातळ भाकर असते छान. तर आता घरच्यांना ह्या असल्याच भाकरी आवडतात. तुम्हाला जसं आवडते, कडक भाकरी आवडत असेल कडक, तुम्हाला एकदम सॉफ्ट नरम भाकर आवडत असेल तशी. तर अशा प्रकारे आपल्याला छान अशा भाकरी करून घ्यायची आहे. भाकर जेव्हा करतो ना, तेव्हा जास्त वेळ आपण ती भाकर ठेवायची नाही, जेव्हा उलटी करतो ना त्याआधी, कारण मग त्याला चिरा पडतात. तर आपल्याला काय करायचं आहे, जशी भाकर टाकली ना तसे 1 मिनटाच्या आतमध्ये आपल्याला छान असं सगळीकडे पाणी लावून घ्यायचं आहे. आणि लगेच 1 मिनटाच्या आतमध्येच आपल्याला ती छान उलटी पण करायची आहे. बघू शकता तुम्ही. आणि हो, जेव्हा आपण भाकर टाकतो ना, तेव्हा छान तवा असा तापलेला असू द्या. नाहीतर मग ती भाकर खालून चिटकते आणि मग ती छान शेकल्या पण जात नाही. म्हणून आधी तवा छान तापवून घ्या आणि मगच भाकर टाका. तर अशा प्रकारे आपल्या साईडला शिट्ट्या पण चालू आहे कुकरच्या. 1-2 शिट्ट्या झाल्या होत्या आणि बाकी कारण स्लो गॅसवर चालू होतं, तर हळूहळू शिट्ट्या होत होत्या. तर आता बघा मी तुम्हाला भाकर दाखवते. छान आपल्याला ही काठाने पण छान अशी भाजून घ्यायची आहे भाकर. कारण बऱ्याच वेळेस काय राहते, मध्ये ती भाजल्या जाते आणि साईडचे काठ आहे ते कच्चे राहून जातात. तर जशी आपण खाली भाकर थापतो तसं जी आपण तव्यावर टाकलेली आहे त्या भाकरकडे पण छान लक्ष द्या. ज्यांना माहिती आहे भाकरी कशा थापायच्या हे त्यांच्यासाठी मुळीच नाही. ज्या नवीन असतील, ज्यांना कदाचित भाकरी अवघड जात असतील, तर हे फक्त त्यांच्यासाठी सांगते आहे. तर बघा अशा प्रकारे एक साईडने आपल्याला छान अशी भाकर शेकून घ्यायची आहे. आपण भाकर बघू शकता ती कशी फुगलेली आहे, टम्म फुगलेली आहे, चपातीसारखी भाकरी फुगलेली आहे. तर ही फक्त एकच भाकर फुगली किंवा असं लकीली एकच फुगली असं काही नाही. मी तुम्हाला दाखवते पुढच्याही भाकरी कशा छान अशा टम्म फुगलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. आपली भाकर रेडी झाली ना, तर दुसरी भाकर आपली रेडीच पाहिजे बघा, परातमध्ये, कोपरमध्ये. तर बघा मी तुम्हाला म्हणलं ना की लगेच पाणी लावून घ्यायचं. तर बघा, आणि पाणी जर साईडला पडलं असेल ना, तर काय करायचं, आधी आपले भाकर जेव्हा आपण काढतो ना, हे बघा, तर आधी काठाने काढायची, नाही तर ती तुटून जाते. मग आधी काठ असे सैल करायचे आणि मग ती पलटवायची. हां, हे बघा. जेव्हा आपण पीठ पण आधी तर आपण पीठ मळून घेतलेलं आहे. पण ते मी तुम्हाला सांगितलं ना, की घट्ट मळलेलं होतं. तर मग आता मी काय करते, थोडंसं पाण्याचा हात, जास्त पाणी नाही घ्यायचं आपल्याला, नाहीतर ती भाकरच आपल्याला टाकता यायची नाही. तर अशा प्रकारे आपल्याला छान असं थोडं पाण्याचा हात घेऊनच आपल्याला ती भाकर छान अशी मऊसूत अशी मळून घ्यायची आणि मग अशा भाकरी टाकत जायच्या आहेत. भाकर म्हटलं तर गरम गरमच छान लागतात. पण माझ्या घरचे सगळे फिरायला गेलेले होते. फिरायला म्हणजे बस असं गार्डनकडे फिरायला गेलेले होते. तोवर मी स्वयंपाक करत होते. त्याच्यामुळे गरम गरम काही मी कुणाला वाढलं नाही. पण छान अशा भाकरी मी अशा एकावर एक ठेवल्या नाही, जेणेकरून ते कडक राहतील. माझ्या घरच्यांना कडकच भाकरी आवडतात. बरेच जण आहे त्यांना नरम अशा भाकरी लागतात. तर तशा पण भाकरी, जर तशा भाकरी लागत असेल तर ते एकावर एक भाकर ठेवून द्यायची आणि जर कडक लागत असेल तर ते अशा छान अशा उभ्या करून ठेवून द्यायच्या. तर प्रत्येक भाकर बघा कसली टम्म फुगलेली आहे. तर बस ही आपली बनवायची टॅक आहे, बाकी काहीच नाही. आणि एक वेळेस मला पण अशा काही आधी एवढ्या छान यायच्या नाही, पण एक प्रॅक्टिसने ते छान होऊन जातात. तर अशा प्रकारे बघा, बोलता बोलता मी छान अशा 6-7 भाकरी टाकून घेतलेल्या. बघू शकता किती छान भाकरी झाल्या गोल गोल. आणि हे बघा तुम्हाला मी दाखवते, सगळीकडून शेकल्या गेलेली आहे भाकर, बिलकुलही कच्ची भाकर नाही. तुम्हाला दाखवते आतमध्ये बघा, गरम होती म्हणून हातातली पडली, वाफच आली डायरेक्ट हातावर. हे बघा, आणि तुम्ही बघू शकता पतली पण बघा ना, चपातीसारखी छान अशी पातळ भाकर आहे.
तर बघा हे झाल्या भाकरी. आता आपण काय करू, आपलं जे घोटं जे आपण कुकरला लावलेलं होतं ना, तर त्याची तयारी करू. आता त्याची कुकरची वाफ गेलेली, मग याच्यामध्ये काय केलं, 15 ते 20 छान लसणच्या पाकळ्या घेतलेल्या आणि त्याच्यामध्येच जिरं घेतलेलं. तर हे आपल्याला पूर्ण बारीक प्युरी नाही करायची, हे पण आपल्याला असं जाडसर फक्त कुटल्यासारखं, एकाचे 2 एकाचे 3 बस असं करायचं आहे. नंतर आता इथे काय केलं, मी कढईमध्ये तेल घेतलं, 2 ते 3 पळ्यात तेल घेतला. तुम्ही कमी जास्त करू शकता तेल. आणि मग तेल तोपर्यंत गरम होते, तोपर्यंत तुम्हाला कुकरचं दाखवते. तर बघा आपली डाळ पण किती छान शिजलेली आहे ना, जास्त शिजलेली आहे ना कच्ची आहे, काहीच नाही, एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे बघा. याच्यामध्ये 1 गडवा पाणी घेतलेलं आणि छान मिक्स करून घेतलेली. जेव्हा ही हरभऱ्याची डाळ, जेव्हा चना डाळ जेव्हा दाताखाली येते ना, तेव्हा खूप छान लागते. म्हणून तुम्ही ती डाळ आवर्जून टाका. ती वाटल्यास तुम्हाला तुरीची डाळ जर आवडत नसेल ना, म्हणजे तुम्हाला कुणाकुणाला गॅसचा प्रॉब्लेम होते, कुणाला काय, तर तुम्हाला ती आवडत नसेल तर प्लीज तुम्ही ते स्किप करू शकता. पण हरभऱ्याची डाळ, चना डाळ तुम्ही आवर्जून टाका, प्लीज टाका. तर आपल्याला बघा तेलामध्ये आपलं तेल गरम झालेलं, तर तेलामध्ये आपण लसूण आणि जे जिरं कुटून घेतलेलं होतं ना, तर ते टाकून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला जळून पण द्यायचं नाही किंवा हे आपल्याला कच्चं पण ठेवायचं नाही. अशा प्रकारे थोडं डार्क ब्राऊन झालं, डार्क म्हणजे जास्त पण ब्राऊन नाही, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे असं झालं की बस आपल्याला ही जी डाळ होती ती डाळ याच्यामध्ये टाकून द्यायची. बस हळूहळू डाळ टाकायची, नाही तर ती हातावर येते, वर येते, कारण डाळ पण गरम आणि त्याच्यामध्ये तेल पण गरम. तर अशा प्रकारे आता मी काय केलं, ज्या कुकरला होता ना, कुकरला थोडी डाळ राहिलेली होती, तर त्याच्यामध्ये आणखी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आणि ते हे करून मिक्स करून मग परत त्याच्यामध्ये टाकलेलं. म्हणजे पाण्याचं प्रमाण पण बघा, जास्त पण नको आपल्याला आणि खूप घट्ट डाळ पण नको, कारण आपण भाकरीसोबत चुरून खायचं म्हणलं तर आपल्याला डाळ अशी छान पातळच छान दिसते. आणि अजून या डाळीला उकळी यायची बाकी आहे, छान डाळीला अशी बाइंडिंग यायची बाकी आहे. तर अजून तर बाकीच आहे बघा. आणि हे बघा छान अशी कोथिंबीर चिरून टाकली आणि डाळीचा लुकच चेंज झाला बस. आणि तुम्हाला सांगते, मीठ जे आधी आपण 2 चमचे टाकले, तर नंतर मीठ टाकायची सुद्धा गरज पडलेली नाही. आणि तुम्हाला वाटत असेल मिरच्या जास्त झाल्या, तर बिलकुलही नाही, कारण मिरच्या शिजल्या जातात, त्याच्यामुळे मिरच्यांची टेस्ट थोडीसं जो तिखटपणा आहे तो आधीच कमी झालेला असतो. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, आता ही 5 मिनटं फुल गॅसवर आणि 5 मिनटं कमी गॅसवर आपल्याला ही छान अशी डाळ शिजवून घ्यायची आहे. तुम्हाला डाळ दाखवते मी. हे बघा, असलं चमचमीत एवढं भारी असं घोटं होते की म्हणजे जे करतात त्यांना नक्कीच माहिती असेल. अशा प्रकारे जर तुम्हाला आवडलं असेल घोटा आणि भाकरी, तर नक्की शेअर करा आणि 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 लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.